लग्नानंतर होईलच प्रेम भाग 2. मागच्या भागात आपली सानवीसोबत चांगलीच ओळख झाली आहे आणि आरवसोबत सुद्धा थोडीफार झाली आहे. तर आता पुढे आरव कसा तरी समीरपासून पळतो आणि कॅबिनमध्ये येऊन बसतो. राहून राहून त्याला समीरचे शब्द आठवत असतात. ती तुला तुझ्यापेक्षाही जास्त प्रेम देईल. शेवटी प्रेमाचाच तो भुकेला असतो. विचार कर कर करतो आणि घरी समीरला न घेताच घरी निघून जातो. दोघे एकाच गव्हर्नमेंट कॅम्पसमध्ये राहत असतात. सोबतच ये जा करतात. पण आरवला माहीत आहे आज समीरसोबत गेलो तर हा परत डोकं खाणार, म्हणून तो एकटाच कल्टी मारतो. इकडे समीर त्याला कॅबिनमध्ये न बघताच घरी जायला निघतो. त्याला पण माहीत असतं आरव आज थांबणार नाही. आफ्टर ऑल फ्रेंडशिप यार, मनातलं ओळखणार नाही तो मित्र कसला. संध्याकाळी घरी जाऊन आरव फ्रेश होतो आणि मस्त गाणं गुणगुणतच चहा घेत असतो. थोडाफार चेंज झालाच होता या दिवसात, पण त्याला आज गाणं म्हणताना बघून प्रियंका आणि त्याची आई एकमेकींकडे आणि त्याच्याकडे शॉक होऊन बघत असतात. भूत बघितल्यासारखं काय बघताय? त्यांच्या रिॲक्शनवर आरव त्यांना विचारतो. तसं घाबरून दोघी इकडं तिकडं बघायला लागतात. त्याला पण हसू येतं. त्यांची कंडिशन बघून आता मात्र दोघी पूर्ण गोंधळून जातात. कधी नव्हे ते आरव आज चक्क गाणं म्हणतोय आणि आज अजिबात न चिडता चक्क हसतोय. पण पचवत नव्हतं त्यांना. पण त्याला जरा खुश होऊन बघून प्रियंकाला बरं वाटलं. कधी नव्हे ते आज हसला तरी होता. त्यांनाच कळत नव्हतं की आपल्यामुळेच आपला मुलगा दुखावला जातोय. तसं पण तो गृहीत धरलेलाच होता. त्याच्यावर प्रेम नव्हतं असं नाही, पण अजाणतेपणी दुर्लक्ष झालं होतं. मोठा दादा आणि प्रियंका हट्टी, त्यामुळे त्यांना सगळं मिळत गेलं. हा पहिल्यापासून समजूतदार, त्यामुळं दुर्लक्ष झालं. आरवचं पण त्याच्या फॅमिलीवर खूप प्रेम होतं, पण त्यांचं नेहमीच गृहीत धरणं आणि दुर्लक्ष करणं, त्यामुळे तो त्यांच्यापासून दूर राहत होता. राग करत होता त्यांचा. त्यांच्या रुद्र अवताराचं कारण फक्त समीरला माहीत होतं. बाकी सगळ्यांना तो खडूस हिटलरच वाटायचा. त्याचा फ्रेंड्स सर्कल मात्र मोठा होता. त्यांच्यात काय ते प्रेम शोधायचा. बिल्डिंग खाली मंडळात जाऊन बसायचा. तिथे पण त्याचा मोठा दरारा होता. स्ट्रिक असला तरी मनमिळाऊ होताच. आज नेहमीप्रमाणे कट्ट्यावर जाऊन पोरांमध्ये बसला. नेहमीसारखे पोरांचे मुलींबद्दल विषय चालू होत झाले. कोणी कोणी स्वतःच्या गर्लफ्रेंड सोबत काय चाललंय ते सांगत होते. पण आज चक्क आपला आरव शंकर त्याला नेहमी फालतू वाटणाऱ्या स्टोरी ऐकून हसत होता. सगळ्यांनाच मोठा धक्का होता. त्याला विचारलं पण जस्ट असंच म्हणून वेळ मारून नेली साहेबांनी आणि हसतच घरी जेवायला जायला निघाला. तेवढ्यात समीर हाताची घडी घालून हसतच त्याच्यासमोर येऊन उभा राहिला. त्याला बघून आरवने इरिटेडवाली स्माईल दिली आणि परत घरी जाऊ लागला. म्हणजे आता तू चालू होऊ नको या अर्थाने. समीरने त्याचा हात धरला आणि म्हणाला, आरव तू माझ्यापासून पळ, पण स्वतःपासून पडू नकोस. मी तुला काहीच विचारणार नाही जोपर्यंत तू स्वतः सांगत नाहीस तोपर्यंत तरी. जस्ट आय एम टू हॅप्पी फॉर यू की माझा आरव आता एकटा नाही आणि तो आता कसं का होईना हसतोय, हेच खूप आहे. समीरचं बोलणं ऐकून आरवला भरूनच आलं. त्याने मागे पुढे न बघता त्याला मिठीच मारली आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली. कारण समीरच एक होता जो त्याला समजून घेत होता, ज्याला तो आपलं असं काहीतरी समजत होता. आणि आरवला पण माहीत होतं, न सांगता पण माझ्या मनातलं ओळखणारा फक्त समीरच आहे. कितीही प्रयत्न केले तरी समीरपासून काहीच लपून राहत नाही माझं. आणि आज पण समीरने बरोबर ओळखलं होतं की तो कन्फ्यूज आहे, म्हणून तर रस्ता दाखवायला आला होता. त्याला रडताना बघून समीरलाच वाईट वाटलं. समीर म्हणाला, सॉरी यार आरव, मला नव्हतं माहीत तू रडशील वगैरे, नाहीतर मी काहीच बोललो नसतो. यार सॉरी ना, रडू नको. एवढा स्ट्रॉंग पर्सन रडतो ना तेव्हा इथे दुखतं. इथे. समीर हृदयावर हात ठेवत बोलतो. आरव म्हणाला, चुप, किती बोलतोय यार. आणि जरा एक आता. आज तर मी आनंदाने रडतोय की माझ्या लाईफमध्ये तुझ्यासारखा मित्र आहे, ज्याला मी खरंच माझा म्हणून बोलू शकेल. मला सोडून जाऊ नकोस यार समीर, तुझ्याशिवाय माझं खरंच कोणीच नाहीये. आरव त्याला परत मिठी मारत बोलतो. तसं समीर बोलतो, अरे चल, मी कुठे जातोय. उलट तू गेलास तर काठीने फोडून काढीन तुला. आणि तुला पण माझ्यापासून कोणच लांब करू शकत नाही. तुझ्यावर माझाच पहिला हक्क आहे, तुझ्या बायकोचा पण नाही, समजलं. बायकोचं नाव ऐकून आरवच्या चेहऱ्यावर त्याची नेहमीची कातील स्माईल येते आणि छातीत धडधड. समीर ओळखणार म्हणून आरव स्माईल लपवण्याचा निष्फळ प्रयत्न करतो. पण त्याला पण माहीत आहे समीर ओळखणारच. त्याची अवस्था बघून समीरलाच दया येते आणि तोच बोलतो, नको सांगू, नाही विचारत मी, बस लाजत तू.
तसं आरव हसतो आणि त्याला थँक्स बोलतो. आणि आरव म्हणतो, भावा अजून तसं काहीच नाही रे, पण जेव्हा होईल तेव्हा आधी तुलाच सांगेन, तू न विचारता. ओके? समीर म्हणाला, हो रे भावा, तू विचार करतोयस हेच खूप आहे माझ्यासाठी, समीर बोलतो. दोघे पण घरी निघून जातात आणि झोपून जातात. दोघांचं नेहमीचं रुटीन चालू होतं. त्यात काही दिवस जातात, पण एकही दिवस की मिनिट असा जात नाही की आरवला त्याचा ड्रीम गर्लची आठवण येत नाही. तो पण फक्त प्रवाहात व्हायचं ठरवतो. आता कोण आहे ड्रीम गर्ल? आपल्या सान्वीला तर त्याने पण अजून पाहिलं नाही. मग कोण? सस्पेन्स. अशातच एक दिवस क्रिकेटचे मॅच सुरू होतात. आपला हिरो तर चॅम्पियन असतोच. तो ऑफिस सांभाळून मॅच पण अटेंड करत असतो. मॅच रात्री असल्याने ऑफिस आणि मॅचमध्ये आरवची खूप ओढाताण होते. पण खेळ म्हणजे त्याचा प्रचंड आवडीचा विषय. कारण खेळताना तो त्याचे सगळे टेन्शन विसरून जात होता. आणि अगदीच थकवा आला की माइंड फ्रेश करण्यासाठी आहे त्याची ड्रीम गर्ल. तिची नुसती आठवण जरी आली तरी आपला ज्वालामुखी बर्फासारखा वितळून जायचा. कितीही राग असला तरी स्माईल करायचा. समोरचा माणूस कन्फ्यूज व्हायचा. हा एवढा कसा बदलला? समीर तर खूप खुश होता त्याच्यासाठी. त्याला पण माहीत होतं त्याचं काही असेल तर तो मला सांगणार, पण सध्या नसेल काहीच. वेळ आल्यावर नक्की सांगेल. सध्या त्याचा आरव हॅप्पी आहे हेच महत्त्वाचं होतं त्याला. एकदा असंच बिल्डिंग खाली बसलेलं असताना त्यांच्यातला एक मुलगा अचानक बोलला, अरे आरव, तुमच्या कोकणांमध्ये आंबेगाडी गाव कुठे आहे? तसं आरव एकदम स्तब्ध होतो. आरव म्हणाला, का रे, काय झालं? आरव विचारतो. तो मुलगा म्हणाला, अरे तिथे क्रिकेट मॅच आहेत आणि आपल्या टीमला कॉल आलाय, जावं लागेल. आरवचा चेहराच खुलतो. आरव म्हणाला, जाऊ ना भावा, त्यात काय? आरव खुश होऊन एकदम बोलतो. समीर टेन्शनला येतो. आंबेवाडी हे ह्याचं गाव नाही, मग हा काय एवढा खुश झालाय? समीर त्याच्या गावी त्याच्या सोबत बरेच वेळा जाऊन आलाय. तो शेवटी त्याला विचारतो, आरव, तुझं गाव आंबेवाडी नाहीये, मग तू एवढा खुश का झालायस? कारण तसं पण आरव कुठल्या नातेवाईकांकडे जात नाही हे समीरला चांगलंच माहीत होतं. तसं आरव सांगतो, अरे भावा, आंबेवाडी माझ्या मामाचं गाव आहे. ओ, पण त्यात एवढं खुश होण्याचं काय काय आहे? तू कधीपासून नातेवाईकांना भेटणं चालू केलंस रे? समीरनं राहून आणि त्याला खुश बघून विचारतो. आता समीर काय मला सोडत नाही, म्हणून आरव त्याला सांगतोच. अरे भावा, मी खूप लहान असताना जायचो मामाकडे, पण नंतर सगळंच बंद केलं. तुला पण माहीत आहे का ते? पण यावर्षी जेव्हा मी गेलो ना मामाकडे गणपतीला, तेव्हा आजीच्या डोळ्यातलं प्रेम बघून खूप वाईट वाटलं रे. ह्या लोकांमुळे मी त्यांना पण शिक्षा दिली. आजी आजोबा किती खुश झाले मला बघून. मामा मामी तर कुठे ठेवू आणि कुठे नको असं करत होते. मीच भारावलो एवढं प्रेम बघून. सवयच नाही रे एवढं प्रेम सहन करायची. मी निघालो यायला, तेव्हा मामी आणि आजींच्या डोळ्यातलं पाणी बघून पायचं निघत नव्हता. कसा तरी आलो तिथून. पण आता ठरवलंय, जे लोक माझ्यासाठी मी त्यांच्यासाठी. म्हणून जातोय रे, म्हणून खुश आहे. समीरला तर खूप बरं वाटलं. कसं का होईना त्याचा आरव आज खुश होता. बिचारा प्रेमाचा भुकेला होता. प्रेम जिथे मिळेल तिथे धावत होता. ह्या प्रेमाच्या शोधात कुठे काही वाईट होऊ नको रे देवा, त्याच्या आयुष्यात. एवढंच सांभाळ त्याला, समीर मनात बोलत होता. आणि आरवकडे बघितलं तर तो एकटाच खूपच खुश होऊन त्यांच्यात धुंदीत हसत होता. हे नक्कीच मामाच्या फॅमिलीसाठी हसू नये, हे तिसराच कोणासाठी तरी आहे हे समीरने ओळखलं. पण सध्या त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद कुठे जाऊ द्यायला नको, म्हणून तो गप्प बसला. आरव विचार करत भूतकाळात हरवला. जास्त नाही, थोडंच. फायनली मी जातोय, पण मला ती दिसेल का? आरव एकटाच विचार करत करत हसला. गणपतीला गावी गेलो तेव्हा कधी नव्हे ते मामाकडे गेलो, अगदी कितीतरी वर्षानंतर. का मला आत्ताच जावेसे वाटलं. आई तर जस्ट फॉर्मॅलिटी म्हणून विचारत होती, येतोयस का म्हणून. आईला पण माहीत होतं मी येणार नाही म्हणून, पण माझ्याच नकळत मी तिला, हो मी येतोय मामाकडे असं बोलून गेलो. आई पण भूत बघितल्यासारखी बघत होती माझ्याकडे. बाबा दादा पण विचार करत बसले, पण विचारलं नाही कोणी म्हणून नशीब. हिटलरला विचारून त्याचा राग ओढवून घ्यायला मूर्ख आहेत का ते? पण विचारलं असतं तरी काय सांगणार होते मी. का जातोय मामाकडे? अचानक काहीतरी होतं जे मला खेचून नेत होतं तिकडे. माहीत नाही का ते पण गेलोच. ड्रायव्हिंग करताना पण गाडीवर लक्ष नव्हतं. एवन रस्ता पण माहीत नव्हता स्वतःच्याच मामाच्या गावाचा. हसतील लोक कोणाला सांगितलं असतं तर. गेलो कसा तरी. मामाच्या घराबाहेर गाडी पार्क केली. काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी जाणवत होती तिथे. कोणीतरी आपली वाट बघतंय.
अगदी डोळ्यात प्राण आणून असंच वाटत होतं. म्हणूनच कधी नव्हे ती पावलं तिकडं वळलीच. कदाचित ज्या प्रेमाचा मी भुकेला आहे ते प्रेम तिथे आजी, मामी, मामा, आजोबा त्यांच्यात होतं म्हणून असेल. त्यांचं प्रेम शेवटी मला खेचून घेऊन गेलंच तिथे. मामाच्या घरावर घर काय, छोटासा पण दुमदार अशा बंगल्यावर बाहेर सानवी नाव लिहिलं होतं. माहीत नाही का आपण नाव वाचूनच काळजाचा ठोका चुकला. धडधड वाढायला लागली. काय झालं मला? मी का घाबरतोय? कसा तरी हिंमत करून घरात जाणार तोच आजीने अडवलं. दारात उभं करून दृष्ट काढली माझी. आता मला कोण दृष्ट लावतोय? लहान आहे का मी? पण तिचं प्रेम बघून मात्र भारावलं होतं. गेलो आत. गणपतीचं दर्शन घेतलं. का माहीत नाही पण खूप मस्त फिलिंग येत होती. खूपच फ्रेश वाटत होतं. आजोबा, मामा खूप खुश झाले. मामी आणि आजी तर कुठे ठेवू आणि कुठे नको असं करत होत्या मला. त्यात मामाचा मुलगा प्रसाद आणि छोटी मुलगी वीणा आली. त्यांच्याशी पण मस्त गप्पा मारल्या आणि सहज माझी नजर समोरच्या भिंतीवर असलेल्या फोटो फ्रेमवर गेली. बस तिथेच विकेट गेली माझी. मूर्खासारखं एकटक त्या फोटोकडे बघतच बसलो. यस, हीच आरवची ड्रीम गर्ल, आपली सान्वी. बाजूच्या जगाचा पूर्ण विसरच पडला. काळे भोळ टपोळे डोळे, शुभ्र पांढरा रंग, त्यात तिच्यावर उठून दिसणारा डार्क रेड ड्रेस, तिचे मखमली ओठ. तिला बघूनच वाटत होतं बडबडच जरा जास्तच करत असणारच. किती तो त्रास त्याला एवढ्याशा नाजूक ओठांना. आणि त्यात गमतीची बाजू म्हणजे एवढ्या सुंदर चेहऱ्यावर असणार एवढंसं नकटनाक. हसूच आलं नाक बघून. हसताना बघून मामीने आवाज दिला. बघतच होतो वेड्यासारखा. पण माझ्या घरातल्यांची हिंमत नव्हतीच मला काय बोलायची. बसले गप्प बिचारे. पण मामीच्या आवाजाने ओशाळलो. ओळखलं का आरव? कोणाचा फोटो आहे तो? मामी म्हणाली. नाही ग मामी, आरव, अरे आपली सान्वी आहे ही, आमची मोठी मुलगी. सान्वी नाव ऐकून परत काळजात तशीच कळ आली, जी बाहेर नाव वाचून आली. का ते माहीत नाही. अरे कसा ओळखणार? किती लहान असताना आलाय तो, तेव्हा बघितलंय तिला. आता कसा ओळखणार? किती भांडायच्यात ते आणि सान्वी लहान असताना. माहीत आहे का तुला आरव? मामा विचारतात. नाही, एवढं खरंच नाही आठवत. आरव कसा तरी शब्द जुळवत बोलतो. त्याला शब्द पण सुचत नव्हते. कसे सुचणार? तो आता त्याच्या राहिलाच नव्हता ना. फायनली आमच्या सान्वी मातेने शेवटी भगवान आरवला प्रसन्न केलेच होते. फक्त दोघे पण अनभिज्ञ होते त्यापासून. आता बाकीचे सगळे बोलत होते आणि आपले आरवसाहेब मात्र सान्वीमध्ये गुंग झाले होते. त्याला कोण काय बोलताय काहीच ऐकू येत नव्हते. राहून राहून नजर सान्वीच्या फोटोवरच जात होती. असं का होतंय मला? किती मॉडर्न मुली माझ्या आजूबाजूला येण्यासाठी पण मरत असतात, पण मी कधी अट्रॅक्ट झालोच नाही. पण आज काय होतंय? आरव स्वतःशीच बोलत असतो. तेवढ्यात प्रियंका सान्वीच्या आईला बोलते. मामी, अगं सान्वी कुठे गेली? कधी येईल? मी निघते या लोकांसोबत, मला कशी भेटेल? परत सान्वीचा विषय ऐकून आरवचे कान मात्र टवकारले. वाव, खरंच की, कुठे गेली ती? दिसली एकदा तर खूप बरं होईल ना? आरव विचार करत होता. पण का? मी का वाट बघतोय तिची? असं सारखं सारखं बोलून स्वतःलाच फसवत होता. अगं आज माही दिदी पण आली होती ना. सान्वी दिदी आणि ती कुठेतरी बाहेर गेलेत. तिची छोटी बहीण वीणा बोलते. तेवढ्यात तिची आई बोलते. माही आली होती ना, मग कसली सान्वी येते आता लवकर? त्या आज रानात भवानी मातेच्या मंदिरात गेल्या असणार. अगं सान्वी अपसेट असली की माही तिला तिथे घेऊन जाते. मग जरा तिथे वेळ घालवला की सान्वीला बरं वाटतं. पण आज का अपसेट आहे ती? सान्वीची आई काळजीने विचारते. सकाळी तर ठीक होती. सान्वी अपसेट आहे हे ऐकूनच आरव मात्र अस्वस्थ होतो. माझी राणी अपसेट का आहे? मी आहे ना बच्चा, मला सांग ना. मी सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. तुझं नाही करणार का? मनातल्या मनात त्याच्या मनातल्या सान्वीला बोलतो. आरव वेट, काय करतोयस? कोण बच्चा काय? कोण राणी काय? चाललंय काय तुझं? परत त्याचं डोकं त्याच्या मनाला विचारतं. मी का तिच्याकडे अट्रॅक्ट होतोय? अगदी तिचं नाव वाचल्यापासून यार, त्यालाच समजत नाही. खूप वेळ सान्वीची वाट बघतात सगळे, पण ती येत नाही. आरव मात्र डोळ्यात प्राण आणून वाट बघत बसतो. तिला फोन लावायला तर रानात फोनला नेटवर्क नसतं. मग नंतर उगाच आरव चिडेल या भीतीने सगळे जायला निघतात. त्याला पण कळतं ते की आपल्या भीतीने सगळे निघालेत म्हणून. पण मग तो बोलणार काय ना, की थांबा, सान्वीची वाट बघा. आज त्याला त्याचाच राग येत होता. त्यामुळेच त्याला तिला न भेटता परत जावं लागत होतं. सॉरी बच्चा, तुला न भेटताच जातोय. नाही जावंसं वाटतं ग, पण काय करू? या लोकांना एक्सप्लेन पण नाही करू शकत ना. तो त्याच्या मनातल्या सान्वीशी बोलत होता. घरात देव आला असताना रानात कशाला देव शोधायला गेली काय माहिती. मिस्टर आरव मोहिते, तुम्ही काय करताय? आर यू ओके?
त्याचं डोकं त्याच्या मनाला विचारत होतं. खूपच कन्फ्यूज झाला होता तो. मोठमोठ्या कंपनीचे प्रोजेक्ट एकटा हँडल करणारा, त्याच्या स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर स्वतःच्या क्षेत्रात चांगला पोस्टवर गेलेला आरव चक्क आज एका मुलीसाठी एवढा पागल झालाय. आणि अशा मुलीसाठी जिला त्याने अजून पाहिलं पण नाही. हेच तर प्रेम असतं. प्रेमात पडायला 1 मिनिट पण पुरेसा असतो, नाहीतर पूर्ण आयुष्य पण कमी पडतं. कसा तरी जड पावलांनी घराबाहेर पडतो. कोणालाच कळत नाही आरव काय असा करतोय. ह्याच्या चेहऱ्यावर बघून बाकीचे लोक ॲटिट्यूडची कॉपी करतात. आज त्याचा ॲटिट्यूड हा कुठच्या कुठे गेला होता. ठरवून पण त्याला ॲटिट्यूड दाखवता येत नव्हता. त्याच्या स्वतःच्या घरच्यांवर पण. कसा तरी घराबाहेर पडतो तर गाडी काढायला जातो, तर परत घराचं नाव दिसतं. परत हरवलेले साहेब आपले. ए बच्चा, माझं हृदय तुझ्याकडेच ठेवून जातोय हां, नीट सांभाळून ठेव. बसलीस आता तू फिट एकदम. नाहीच विचार करायचं मला जास्त. हे काय आहे आणि काय नाही तेवढं कळण्या एवढा मॅच्युअर मी आहे की नक्कीच आहे. दीर्घ श्वास घेतो आणि स्वतःच्या डोक्याला ठणकावून सांगतो, बस हीच ती जी मला हवी होती. माहीत नाही पुढे काय होईल, पण जे आता फील करतोयस ते मात्र मला एन्जॉय करायचं आहे. असं बोलून तिकडून निघून आला. निघून येऊन काय उपयोग. त्याचं मन मात्र सान्वीकडेच ठेवून आला होता. रोज आपलं त्याच्या मनातल्या सान्वीशी गप्पा मारायच्या, मन मोकळं करायचं आणि खुश राहायचं, एवढाच प्रोग्राम त्याचा. त्याने पण फक्त प्रवाहात पोचायचं ठरवलं होतं. बाकी लग्नाला वगैरे अजून वेळ होता. अजून मोठ्या भावाचं आणि बहिणीचं लग्न बाकी होतं. सो तो निवांत होता. वर्तमान काळात आरव. अलारामच्या आवाजाने लक्ष तिकडे गेलं. अलाराम झालाय म्हणजे 6 वाजले. म्हणजे मी झोपलोच नाही. ओ गॉड, चला जिमची वेळ झाली. नको, थोडा झोपतो, नाहीतर ऑफिसमध्ये झोपील. आज जिम कॅन्सल. सॉरी सान्वी, तुझा आरव आज जिमला नाही जात. झोप व्हायला हवी ना थोडी. त्याच्या मनातल्या सान्वीशी गप्पा मारत आणि स्वतःच्या वेडेपणावर हसत झोपी गेला आणि जरा लेट उठला. ऑफिसमध्ये हाफ डेने येईल असा मेल केला. जरा लेट उठला. 12 वाजले बघितलं तसं पटापट आवरलं आणि ऑफिसला निघाला. ही सान्वी ना खरंच वेळ लावणार आहे मला, असं म्हणत कसा तरी घाई करत ऑफिसमध्ये पोहोचला. दुसऱ्या साईडने कल्टी मारली त्याच्या कॅबिनकडे जायला, कारण त्याला माहीत होतं समीर मानेवरच बसणार. कसा तरी मागे बघत समीरची नजर चुकवत कॅबिनमध्ये आला तर शॉकच झाला, कारण समीर मस्त हाताची घडी घालून त्याच्या कॅबिनमध्ये उभा राहून हसत होता. काय झालं तब्येतीला? फिलिंग्स नॉट वेलचा मेल आला होता आरव सर तुमचा. डोळे का सुजलेत? झोप का नाही पूर्ण होत हल्ली तुमची? समीर जरा रुडलीच बोलतो. आरव तसं पण समीरचा सिनियर असतो. समीर, इथे मी सिनियर आहे. आय एम नॉट आन्सरबेल टू यू. आरव बोलतो. तसं समीर खुन्नस देत तोंड पाडून निघून जातो. ही सान्वी आणि हा समीर वेळ लावूनच सोडणार आहेत मला. आरव बोलतो आणि कामाला सुरुवात करतो. 1 ते 2 तास झाला तसं दारावर टकटक झाली. आरव कम इन. बोलायच्या आतच समीर टिफिन घेऊन हजर. सर जेवून घ्या. माहीत आहे आज लेट आलात, तरी पण उपाशी आलात ते. समीर बोलतो. तसं आरवला भरूनच येतं. मी एवढा बोललो तरी माझी काळजी करायची काही सोडत नाही. समीर यार, सॉरी ना. काय रे, जरा डिस्टर्ब आहे, प्लीज समजून घे. आरव समजवण्याच्या सुरात बोलतो. बाकी स्वतः ब्रह्मादेव जरी आला तरी त्यांना मस्का मारणार नाही एवढा ॲटिट्यूड त्याच्यात कुठून कुठून भरलेला होता. पण समीर वीक पॉईंट होता त्याचा. आणि आता आपली सान्वी, त्यांच्यासाठी तो काही करणार होता. समीर पण जरा ताणून धरतो. तुम्ही सिनियर आहात माझे, तुम्ही का माफी मागताय? समीर बोलतो. तसा आरवचा पारा चढतो. तो जोरात टेबलवर हात आदळायला जातो. तोच हात समीर पकडतो आणि बोलतो, माझा ड्रामा संपला, आता तुझा पण संपव आणि जेवण करून घे. समीरला माहिती होतं ज्वालामुखी आता फुटला की सगळं संपलं माझं, म्हणून तोच नमतं घेतो. तसा आरव हलकी स्माईल देतो आणि त्याला बोलतो, आहे रे काहीतरी मनात माझ्या, कसं सांगू कळत नाही तुला. कसं पण सांग, पण सांग एकदाचंच. जीव जातोय माझा. समीर बोलतो. तसा आरव बोलतो, आज संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर नक्की नेहमीच्या ठिकाणावर. असं बोलून सुटकेचा शॉट टाकतो. कमीत कमी समीरला सांगून मन तरी हलकं होईल असं बोलतो आणि ऑफिसच्या कामाला लागतो. इकडे समीरला 1-1 मिनिट 1 तासासारखा जात असतो. फायनली ऑफिस सुटते. दोघे नेहमीच्या आवडत्या ठिकाणी जातात. चौपाटी. यस. तिथे पोचल्या समीर आरवला विचारतो, आरव आधी नाव सांग वहिनींचं, बाकी सिनेमेस्ट्री नंतर सांग. आरव शॉक होत विचारतो, तू कुठल्या मातीचा बनलायस यार? तुला एवढं तरी कसं माहीत मी का डिस्टर्ब आहे ते, आणि काय सांगणार ते? यू आर जस्ट इम्पॉसिबल यार. नको लावू एवढा जीव मला. भीती वाटते कधी कधी. खरंच एवढ्या प्रेमाची सवय नाही आहे मला.
असं बोलून स्वतःचा हुंदका दाबतो. तुझा सेंट्री ड्रामा बंद कर यार आणि मला खरं सांग आधी काय ते. समीर बोलतो, कारण त्याला थोडीफार भीती असते की आरव टाईमपास करून वेळ मारून येईल. पण समीर काही अजून बोलणार तेवढ्यात आरव पटकन बोलतो, सान्वी. काय? समीर काहीच न समजून परत विचारतो. आय सॅड सान्वी, हेअर नेम इज सान्वी. तिचं नाव असं पहिल्यांदा कोणासमोर तरी घेतलं होतं. मनात तर रोजच गप्पा मारतो, पण आज त्याच्या पोटात असंख्य फुलपाखरं उडत असतात नाव घेताना. समीर एकदम फ्रीज. आर यू ओके? आरवनं राहून विचारतो. नो, स्टील आय एम इन शॉक. फायनली आमच्या शिवशंभूला गौराईच मिळाली. ये. समीर नाचायलाच लागतो. आरव त्याला बघून खूप खुश होतो. मानलं यार तुझ्या झाशीच्या राणीला. आरव नावाचा ज्वालामुखी वितरवलं तिने. आणि ती कुठे भेटली, कधी भेटली, कशी भेटली आणि प्रपोज कधी केलास? हो बोलली का? समीर एक्साइटमेंटमध्ये वेडा होत विचारतो. अरे वेट वेट वेट, किती बोलतोस? जरा श्वास तर घे आणि शांत बस. मी बोलणार आता. आरव समीरला शांत करत बोलतो. मी अजून प्रपोज केलं नाहीये. न राहून समीर बोलतोच. अरे मग कर ना, तुला कोण नाही बोलणार? एवढी कुणाची हिंमत? द ग्रेट. आरव मोहितीला नाही बोलायची. मुली मरतात एक झलक बघायला तुझी. चल मी करतो मदत. कुठे राहतात वहिनी? हार्बर, वेस्टर्न की सेंट्रलला? लगेच जाऊ. आरव डोक्यावरच हात मारतो आणि बोलतो, ह्याचं काही नाही होऊ शकत. पुढे समीर काही बोलणारच, तोच आरव त्याचं तोंड घट्ट दाबतो आणि बोलतो, चूप, एकदम चूप, नाहीतर मी काहीच सांगणार नाही. तूच बडबड करत बस. तसं समीर शहाण्या बाळासारखं हाताची घडी तोंडावर बोट ठेवून गप्प आरवकडे बघत असतो. आरवलाच हसू येतं त्याला बघून आणि आरव त्याची पूर्ण स्टोरी सांगतो. त्याची मामाच्या गावी जायची ओढ, तिथं त्याला काहीतरी जाणवतं. सान्वीचं नाव वाचल्यापासून फोटो बघेपर्यंत होणारी धडधड, फोटो बघून नंतर झालेली अवस्था, त्यानंतरचं त्याचं वागणं सगळं सांगतो. तसं तसं समीरच्या चेहऱ्यावर टेन्शन येतं आणि हसू पण येतं. म्हणून ओढ लागली कधी नव्हे ती, आता मामाच्या गावाची? समीर बोलतो. तसं आरव गोड लाजतो. जगा वेगळी लव्ह स्टोरी. समीर आज ऐकत होता आणि त्याला भीती पण वाटत होती, कारण आरव प्रेमाचा भुकेलाच आहे. उगाचच कोणीतरी येईल आणि त्याला सोडून वगैरे गेली तर मात्र तो चांगलाच कोसळेल. म्हणून तो जरा भावूक होतो. पण पुढचं पुढे बघू असं बोलतो आणि गप्प बसतो. दोघे मस्त गप्पा भविष्यावर चर्चा करतात आणि घरी जातात. 15 दिवसांनी गावी जाणार असतात सगळे. आरव सान्वीला बघायला मिळणार म्हणून खुश असतो. समीर मस्त शॉपिंग वगैरे करतो, अर्थात आरवसाठी. भराभर दिवस जातात. उद्या रात्री निघायचं असतं सगळ्यांना, म्हणजे सकाळपर्यंत पोचलो की दिवसभर आराम करून रात्री मॅच खेळू शकतील. आरवने आधीच मामाकडे कॉल करून सगळी आयडिया दिली असते. पण इकडे सान्वी मॅडम कोण येणार यापासून अनभिज्ञ असतात. तिला फक्त पाहुणे येणार एवढंच माहिती असतं. पण घरी काय दुनियादारीची सवय आहे, सो असतील कोणीतरी म्हणून ती दुर्लक्ष करते. पाहुणे काय नेहमीच येत असतात त्यांच्याकडे. सान्वीची आई म्हणाली, उद्या पाहुणे येणार आहेत सान्वी. मग मी काय करू? एक आई, आधीच सांगून ठेवते, माझी रूम मी शेअर नाही करणार आणि माझा अभ्यास आहे, सो माझ्याकडून काही मदत मिळेल ही अपेक्षा ठेवू नका. सान्वी ठणकावून सांगते. तिला मनात तसं वाईट काही नव्हतं, पण बरेच नातेवाईक येऊन राहून गेलेत. काही जण बेईमान पण झालेत, पण तरी पण घरातले लोक सुधरत नाहीत म्हणून तिची चिडचिड होत असते. तिचं म्हणणं असतं की जो चुकले त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून द्यावी. पण तिच्या घरचे म्हणजे पांडुरंगवरून बघत आहे, सो आपण चांगलंच वागायचं या विचाराची तिची चिडचिड होत होती. पण तिला कुठे माहीत होतं उद्या सकाळी सुखद धक्का तिला मिळणार होता ते. इकडे आरवला झोप लागतच नव्हती. इकडे दिवस वाट बघितलं, पण जायचा दिवस आला तशी धडकी भरली होती. फायनली आपली झाशीची राणी भारी पडली होती आरववर. तेवढ्यात समीरचा मेसेज येतो, झोप आता लवकर, उद्यापासून झोप उडणारच आहे. तसं आरवला हसू येतं. कसा आहे हा समीर? तू खरंच एवढं प्रेम करशील माझ्यावर? समीर स्वतःशीच बोलत होता. कोणालाच न घाबरणारा आरवचा सो कॉल्ड ॲटिट्यूड सान्वी पुढे मात्र फिका पडत होता. कितीतरी उशिरा झोप लागली दोघांना. उद्या सान्वी समोर येणार आहे तिचा आरव. पण पहिल्याच भेटीत काय होणार? तुम्हाला आरव आणि सान्वीची ही प्रेमकथा कशी वाटते? स्टोरी आवडत असेल तर एक लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा सुंदर प्रेमकथा ऐकण्यासाठी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत राहा, कारण आता सुरू होणार आहे आरव आणि सान्वीच्या पहिल्या भेटीचा सुंदर प्रवास. तर भेटूया पुढील भागात. धन्यवाद.